राजा ज्याने आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला. आजच्या नागरिकांमध्ये आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये शिवरायांची ही मूल्य, विचार, दूरदृष्टी, नीतिशास्त्र आणि संस्कार रुजवणं महत्वाचं आहे. याच विचारांनी श्री अब्दुल सत्तार महसूल, ग्रामविकास, मनरेगा, जमीन विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री यांनी औरंगाबादच्या फर्दापूर येथे या महान राजाच्या स्मृती स्मारकाची संकल्पना आखली आणि प्रस्तावित केली आहे. हे स्मारक जागतिक प्रसिद्धी लाभलेल्या अजिंठा लेण्यांजवळील 7 एकर जागेवर बांधलं जाईल. शिवरायांसारख्या महान राजाला, शासकाला आणि त्यांच्या अफाट जीवनाला जगासमोर आणण्याची ही मोठी संधी असेल. अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध पैलूंनी वर्णन केले जात आहे, परंतु महाराजांना दूरदर्शी राज्यकर्ता म्हणून, प्रशासक म्हणून, व्यवस्थापनाचे गुरु म्हणून दाखवण्याची ही एक वेगळी संकल्पना आहे. ज्या राजाने मराठा साम्राज्याचा मार्ग प्रशस्त केला त्याची माहिती जगभरात पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मध्ययुगीन भारतीय इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रशासक अशी शिवरायांची महती आहे. या संकुलाच्या माध्यमातून महाराजांच्या कार्याचा आढावा जगभरातले पर्यटक घेऊ शकतील, त्यांच्या कार्याने संमोहित होऊ शकतील आणि शिवरायांचे नाव साऱ्या विश्वात गाजवू शकतील. चला तर मग पाहूया ह्या प्रकल्पाची एक झलक. ह्या प्रकल्पात प्रवेश करताच दूरवरूनच शिवछत्रपतींचा भव्य पुतळा तुमचं लक्ष वेधून घेईल. हा पुतळा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरेल. या प्रकल्पाच्या भव्य दगडी प्रवेशद्वारातून आत येताच तुम्हाला वाहनतळाकडे नेलं जाईल, जिथे गाड्या उभ्या करून तिकीट खिडकी आणि इतर सेवा प्रदान करणाऱ्या संकुलापाशी तुम्ही या. इथेच या भव्य पुतळ्याचं दर्शन होईल. या भागात अभ्यागतांना विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेले ऑडिओ मार्गदर्शक प्रदान केले जाते. याच परिसरात प्रकल्पासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय इमारत देखील असणार आहे. मुख्य दरवाजातून पुढे येताच संकुलाच्या मध्यभागी सिंहासनावर बसलेल्या शिवरायांचा पुतळा असेल. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर जनतेचा राजा सिंहासनावर कसा आरूढ झाला होता हे या पुतळ्याकडे पाहताना अनुभवता येईल. या पुतळ्याभोवतीचा परिसर मराठा वास्तुशैलीमध्ये घडवला जाईल आणि त्याच्या दुतर्फा बागा असतील, ज्यात झाडं, फुलं, हिरवळ यांच्या माध्यमातून लँडस्केपिंग केलेलं असेल. या बागेच्या दोन्ही बाजूला प्रदर्शनाची दालनं असतील. या बागांमध्ये कारंजे आणि म्युरल्स असतील, ज्यात इतिहासातील दृश्य तसंच दीपमाळाही उभारलेल्या असतील. आता वळूया दालनांकडे. पहिलं दालन असेल स्वराज्याचे आधारस्तंभ. शिवरायांवर जिजाऊ, शहाजीराजे आणि त्यांचे बालसवंगडी यांचा काय प्रभाव पडला हे दाखवणारं आणि त्यांच्या बालपणाबद्दल माहिती देणारं हे दालन असेल. या दालनाच्या भिंतीवर शिवरायांच्या बालपणीच्या आठवणी कोरलेल्या असतील. याच बालपणीच्या संस्कारांनी पुढे शिवराय जनतेचे राजे बनले हे दिसून येईल. पुढे जाऊन कोणत्याही प्रशासनाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचे मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्स. अभ्यागतांना शिवरायांचा जीव की प्राण असलेल्या मावळ्यांबद्दल माहिती मिळेल आणि महाराजांनी हुशारीने या मावळ्यांमधले गुण जाणून स्वराज्याची शक्ती कशी वाढवली हे समजेल. महाराजांच्या प्रशासनातल्या हातोटीबद्दलही जाणून घेता येईल. या दालनातल्या मुख्य भिंतीवर लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून रायरेश्वराच्या गाभाऱ्यातील शपथेचा प्रसंग दाखवला जाईल. महाराजांनी स्वराज्यासाठी सर्व जाती, धर्म आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या चवंगड्यांची मोड बांधली होती. 18 पगड जाती जमाती एकत्र आल्या, एकत्र नांदू लागल्या, एकत्र स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, म्हणून शिवरायांचं स्वप्न साकार झालं. या पुढील दालन असेल स्वराज्याचे पहारेकरी. या दालनात स्वराज्याचे शक्तिस्तंभ,
पहारेकरी ताकद असलेल्या किल्ल्यांबद्दल जाणून घेता येणार आहे. प्रशासन सुरळीत आणि काटेकोरपणे चालण्यासाठी किल्ल्यांचे काय महत्व होते हे इथे समजून घेता येईल. मराठा स्थापत्यशास्त्रातल्या चमत्कारांचा अनुभव घेता येईल. तसंच प्रत्येक किल्ल्याचे प्रशासकीय आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्व होते हे समजून घेता येईल. केंद्रस्थानी असलेल्या रायगड किल्ल्यावर प्रोजेक्शन मॅपिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राजधानीचे कार्य कसे चालायचे हेही पाहता येईल. ह्याच दालनामध्ये आपण स्वराज्याच्या काळात तयार केलेल्या महसूल व्यवस्थेबद्दलही जाणून घेऊ, जी महसूल व्यवस्था आजच्या काळातही वापरण्यात येत आहे. खेडे नावाचे एकक कसे तयार झाले हे समजून घेता येईल. प्रत्येक गावाची जमीन मोजणे, जहागीरदारी प्रणाली रद्द करणे यासारखे महत्वाचे बदल कसे केले गेले हे पाहता येईल. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कर्ज पुरवठा कसा केला जायचा याबद्दलही माहिती या दालनात दिली जाईल. पुढचं दालन असेल महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचं. या दालनाचं नाव असेल स्वराज्याचे धोरणकर्ते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ हे महाराजांच्या कारभाराचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते. पंतप्रधान म्हणजे पेशवा. अष्टप्रधान मंडळाची ही रचना आजच्या काळातही किती उपयुक्त आहे आणि वापरली जात आहे हे आपल्याला सोप्या माध्यमातून समजून घेता येईल. या दालनात टचबेस किऑस्कद्वारे शिवरायांच्या काळातली प्रशासन व्यवस्था आणि आत्ताचं प्रशासन यातलं साधर्म्य आणि वेगळेपण अधोरेखित करून दाखवलं जाईल. या दालनामध्ये स्वराज्यातील न्याय व्यवस्थेची माहिती देखील देण्यात येईल. ज्या न्याय व्यवस्थेत कधीही दुजाभाव नव्हता, पक्षपात केला जात नव्हता, सगळ्यांना समान वागणूक दिली गेली होती. या दालनातून बाहेर पडताच आपण मुक्ताकाश रंगमंच परिसरात दाखल होऊ. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम, मेळावे आणि मैफिली आयोजित करण्यासाठी या अँफी थिएटरचा उपयोग केला जाईल. ओपन एअर अँफी थिएटर शिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दाखवण्यासाठी सभागृह देखील असेल. इथेही विविध कार्यक्रम आणि मैफिली आयोजित करता येऊ शकतील. या हॉलमध्ये स्टेज एरिया, ग्रीन रूम्स आणि सर्व्हिस क्षेत्रासह अंदाजे 200 लोकांची बसण्याची क्षमता असेल. ही दोन्ही क्षेत्र प्रकल्पासाठी महसूल निर्मिती माध्यम म्हणून देखील वापरली जाऊ शकतील. या दालनाच्या मागे 12 बलुतेदारांचं गाव बसवलेलं असेल. 16व्या शतकात स्वराज्यातील समाज व्यवस्था, गाव खेडे कसे दिसायचे, लोकांचे राहणीमान कसे होते, त्यांचे व्यवसाय कुठले होते, दिनक्रम काय होता, या साऱ्याबद्दल पर्यटकांमध्ये जी उत्सुकता असेल ती ह्या 12 बलुतेदारांच्या गावामध्ये शमवली जाईल. 18 पगड जातीमध्ये व्यवसाय कसे विभागले गेले होते हे पाहता येईल. सगळ्यांच्या समन्वयातून गावगाडा कसा चालायचा हे पाहता येईल. यानंतरच्या जागेत पर्यटकांसाठी अल्पोपहार केंद्र असेल, जिथे शिवकाळातील पारंपरिक पदार्थांची लज्जत चाखता येईल. समोर पसरलेल्या बगीचांकडे पाहत आरामशीर वातावरणात स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल. यानंतर आपण जाऊ पुढच्या दालनाकडे, ज्याचं नाव असेल स्वराज्याची रणनीती. या सभागृहात शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे आणि वाटाघाटींमधल्या कौशल्याचे सामर्थ्य दाखवले जाईल.
शिवकाळातील महत्वाचे दस्तावेज, पत्र, लखोटे, करार यांच्या प्रतिकृती ह्या दालनात पाहता येतील. तत्वनिष्ठ राज्यकारभार कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ इथे पाहता येईल. या पुढचे दालन असेल स्वराज्याचे सामर्थ्य दाखवणार. दालनाचे नाव असेल स्वराज्याची शक्ती. या दालनात शिवरायांची लष्करी ताकद, त्यांचे सैन्य, वेगवेगळ्या युद्धनीती आणि गनिमी कावा याबद्दल विस्तृत माहिती अभ्यागतांना घेता येईल. या दालनाच्या मध्यवर्ती भागात भवानी तलवार विराजमान असणार आहे आणि स्वराज्यात वापरली जाणारी इतर शस्त्र आणि दारुगोळे या दालनात ठेवली जातील. होलोग्राम तंत्रज्ञानाचा उपयोग करून या शस्त्रांबद्दल, त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली जाईल. या पुढचे दालन असेल दिशादर्शक राजे. साम्राज्याचा प्रभाव संपूर्ण भारतवर्षावर कसा पडला हे दाखवून देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या मराठा साम्राज्याने नंतरच्या काळात आत्ताच्या भारताचा जवळपास 2/3 भाग व्यापला होता आणि मराठा साम्राज्य हे शक्तीचं केंद्र बनलं होतं. या दालनात 16व्या शतकात जगभरातून जे मुसाफिर भारत भेटीवर आले होते किंवा ज्या परदेशी पाहुण्यांनी महाराजांच्या कार्यकुशलतेचा अनुभव घेतला त्यांनी नमूद करून ठेवलेले किस्से आणि नोंदी पत्र पाहता येतील. सुरत लुटण्यासारख्या घटनांविषयीच्या अनेक नकारात्मक कथा पसरलेल्या आहेत, पण ह्या लुटीतून स्वराज्यातील दुष्काळामुळे होरपडलेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करण्यात आली होती हे सप्रमाण दाखवले जाईल. या दालनामधून बाहेर पडताच आपण बागेतून दीपमाळांच्या बाजूने पुन्हा प्रकल्पाच्या मध्यभागी दाखवू, जिथे प्रत्येक संध्याकाळी प्रोजेक्शन मॅपिंग तंत्राच्या माध्यमातून शिवाजी महाराजांवर एक छोटासा चित्रपट दाखवला जाईल. यापुढे रक्ताचा प्रत्येक थेंब आहे तो फक्त आणि फक्त स्वराज्याचा. हा प्रकल्प औरंगाबादच्या परिसराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य बनेल आणि लोकांना शिवरायांच्या राज्यकारभाराविषयी, प्रशासन कौशल्याविषयी माहिती देईल. शिवराज हे आधुनिक काळासाठीही कसे मार्गदर्शक आहेत हे बिंबवलं जाईल. शिवाजी महाराज हेच खरे मॅनेजमेंट गुरु होते हे सिद्ध केलं जाईल. चला तर मग लागूया कामाला, घडवूया असा प्रकल्प जो ठरेल आपल्या औरंगाबादची शान, जो प्रकल्प ठरेल महाराष्ट्राचा अभिमान. इंदुरीकर महाराज म्हणजे आजचा आपला चालता फिरता बोलता, जसं आपण आताच छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व माहिती छोट्याशा चित्रपटाच्या माध्यमातून भविष्यामध्ये कसं होणार, खरं म्हणजे आपल्या सर्वांना